बहीण योजनेअंतर्गत महिलांनो, तुमच्यासाठी पुन्हा एकदा आणि ही शेवटचीच संधी असणार आहे. अन्यथा यानंतर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ कधीच मिळणार नाही. वारंवार सांगत आलोय, पुन्हा एकदा सांगतोय, लाडकी बहीण योजनेमध्ये लक्षात घ्या, सर्वच्या सर्व ज्या महिलांना यापुढे 1500 रुपये पाहिजेत त्यांच्यासाठी KYC होणं गरजेचं असणार आहे. अन्यथा त्यांना योजनेचे पैसे यापुढे कधीच मिळणार नाहीत. हा महिना मार्च महिना सुरू आहे. 31 मार्च पर्यंत लाडक्या बहिणींसाठी सरकारच्या वतीने मुदत देण्यात आलेली आहे. लक्षात घ्या, आता अधिवेशन संपल्यानंतर आणि 31 मार्च ही मुदत संपल्यानंतर लाडकी बहीण योजनेची KYC वेबसाईट बंद होणार आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमची KYC करू शकणार नाहीत. अजूनही ग्रामीण भागामध्ये अनेक अशा महिला आहेत की ज्यांच्यापर्यंत या KYC बाबतची अपडेट नाही आणि त्यामुळे त्यांची KYC प्रलंबित आहे. आणि ही KYC प्रलंबित असल्याने किंवा KYC चुकली असल्याने त्यांचे योजनेचे पैसे बंद देखील झाले आहेत. मागील 2-3 महिन्यांपासून अनेक लाभार्थी महिलांना योजनेचे पैसे मिळाले नाहीत. एवढेच काय, तर आता जो जमा होणारा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आहे, मार्च महिन्याचा हप्ता आहे, तो देखील त्या लाभार्थी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येणार नाही. याचा मोठा फटका लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाखो महिलांना बसत आहे. पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या माध्यमातून, पेजच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना विनंती करतो की तुम्ही तुमची KYC लवकरात लवकर त्या ठिकाणी दुरुस्त करून घ्यायची आहे. अन्यथा तुम्हाला यापुढे योजनेमध्ये अपात्र केले जाईल. तुम्हाला लाडकी बहीण योजनेमधून थेट अपात्र करून तुमचे नाव काढून टाकल्यानंतर तुम्हाला परत या योजनेचा लाभ मिळणार नाही. आता या संदर्भातील विविध मुद्दे आहेत. अनेक लाडक्या बहिणी त्या ठिकाणी KYC दुरुस्ती करण्यासाठी गेल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी मेसेज येत आहे की हा आधार क्रमांक KYC दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही. तर अशा महिलांनी नक्की काय करायचे लक्षात घ्या. या संदर्भात आपण लगेच सविस्तर माहिती जाणून घेऊया, परंतु चॅनल सबस्क्राईब करून पेजला फॉलो करून घ्या, जेणेकरून सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचवण्याचे काम आपण करतो. तर लाडकी बहीण योजनेमध्ये लक्षात घ्या, ज्या लाडक्या बहिणींना असा प्रॉब्लेम येत आहे की हा आधार क्रमांक KYC दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही, त्यांची KYC चुकली नाही, तर त्यांना इतर कोणत्या तरी कारणामुळे त्या ठिकाणी योजनेतून अपात्र केलेलं आहे. म्हणूनच ज्या लाडक्या बहिणींना KYC करताना KYC यादीत नाव नाही असे येत आहे, त्यांनी परत त्या वेबसाईटवर जाऊन KYC दुरुस्ती करण्याचा कोणताही प्रयत्न करू नये. KYC दुरुस्त होणार नाही तर तुम्ही योजनेमधून अपात्र झालाय हा विषय त्या ठिकाणी क्लिअर होतो. त्यानंतर अनेक लाडक्या बहिणींचं काय होतं की हा आधार क्रमांक लाडकी बहीण योजनेच्या यादीत नाही, म्हणजेच की त्या लाडक्या बहिणी योजनेमधून अपात्र झाल्या आहेत. ही गोष्ट आपल्यालाच त्या ठिकाणी समजून घेणे गरजेचं असणार आहे. ज्या लाडक्या बहिणी वेबसाईटवर गेल्यानंतर त्या ठिकाणी KYC दुरुस्तीचा प्रयत्न करत आहेत आणि हा KYC दुरुस्तीचा प्रयत्न करताना ज्यांना OTP सेंड होत आहेत, त्याच लाडक्या बहिणीने त्या ठिकाणी त्यांची KYC दुरुस्त करून घ्यावी आणि त्यांना योजनेचा जो त्यांचा लाभ थांबला गेला आहे तो लाभ त्यांचा परत सुरू होणार आहे. त्यांच्या खात्यावरती योजनेचे पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. अशा पद्धतीने ही योजना कार्यरत आहे. आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लक्षात घ्या महिलांनो, 31 मार्च 2026 अंतिम मुदत आहे. यानंतर कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी मुदत वाढ होणार नाही. हे महिला व बालविकास विभाग सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. म्हणूनच आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांनी मागील 5-6 दिवसांपूर्वी स्वतःच्या सोशल मीडिया हँडलवरून त्या ठिकाणी पोस्ट केली होती की 31 मार्च पर्यंत तुम्ही तुमची KYC दुरुस्त करून घ्या, अन्यथा तुम्हाला त्या ठिकाणी योजनेच्या लाभापासून वंचित ठेवलं जाईल. आणि आता एकदा तुम्ही वंचित राहिल्यानंतर परत तुम्हाला योजनेमध्ये त्या ठिकाणी पैसे मिळणार नाहीत. कारण हेच झालं होतं. लक्षात घ्या, नवीन KYC बाबत अनेक महिलांनी त्या ठिकाणी हलक्यात घेतलं. 31 डिसेंबर रोजीची नवीन KYC बंद झालेली आहे. ती नवीन KYC अजूनही सुरू झाली नाही. आणि एवढंच काय, तर नवीन KYC आता परत होणार नसल्याची देखील माहिती मिळत आहे. खरं तर याबाबत आम्ही वारंवार आमच्या चॅनलच्या माध्यमातून, पेजच्या माध्यमातून विनंती केली, आवाज उठवला की नवीन KYC करता एक शेवटची संधी द्या, शेवटची संधी द्या. परंतु सरकारच्या वतीने याबाबतची कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही. तर सरकारच्या वतीने नवीन KYC सुरू होणार नसल्याची देखील आता माहिती मिळत आहे. कारण हे संपूर्ण अधिवेशन आता संपलं आहे. KYC दुरुस्तीसाठी देखील 31 मार्चची मुदत ठरली आहे. आणि या 31 मार्चच्या आधीच त्या ठिकाणी वेबसाईटवर एक नवीन पर्याय आणून नवीन KYC करायची संधी त्या ठिकाणी महिलांना द्यावी, अशी वारंवार मागणी आम्ही करत होतो. कारण लक्षात घ्या, यामध्ये अनेक महिला अशा आहेत की ज्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचायला खूप जास्त उशीर झाला आणि त्यामुळे त्यांची KYC करायची राहून गेली. त्यासोबतच परित्यक्त्या महिला आहेत, एकल महिला आहेत, ज्यांच्या घटस्फोट झाला आहे परंतु कागदपत्र नाही आहेत,
अशा अनेक महिला आहेत की ज्या आता लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित राहणार आहेत, ज्या खरं तर गरजू आहेत, म्हणजे घटस्फोट झालेल्या महिलाला योजनेच्या या पैशाची गरज आहे किंवा परित्यक्त्या महिला आहेत, एकल महिला आहेत, त्यांना या योजनेच्या लाभाची खूप जास्त गरज आहे, परंतु काही कागदपत्रांच्या अभावामुळे त्यांची KYC ते करू शकत नाहीत आणि त्यांना योजनेच्या लाभापासून त्या ठिकाणी वंचित ठेवलं जात आहे। यामध्ये सरकारने काही ना काही विचार करायला हवा होता, परंतु सध्या याबाबतची कोणत्याही प्रकारची चिन्ह नाही आहेत। नवीन KYC सुरू होणार नसल्याने अनेक लाडक्या बहिणी त्या ठिकाणी नाराज देखील असल्याचे पाहायला मिळत आहे, कारण लाभ आता बंद झाला आहे। नोव्हेंबर महिन्याचे 1500, डिसेंबर महिन्याचे 1500, जानेवारी महिन्याचे 1500, आता फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये येणार नाहीत, परत मार्चचे देखील 1500 येणार नाहीत। म्हणजे हेच जर पकडलं तर 15,575 म्हणजे जवळपास 7,500 रुपयांचं नुकसान लाडक्या बहिणींचं आत्ताच झालं आहे। आणि लक्षात घ्या, हे वर्षाला 18,000 रुपये आहेत, महिन्याला 1500 रुपये आहेत। यामध्ये सरकार येणाऱ्या काही काळामध्ये वाढ देखील नक्कीच करेल। हे जेव्हा 2100 रुपये होतील, हे जेव्हा 2000 रुपये होतील, तेव्हा ज्या लाडक्या बहिणी सर्व अटी व निकषांमध्ये पात्र आहेत, फक्त त्यांची KYC राहून गेली म्हणून ज्यांचे पैसे बंद झाले, त्या लाडक्या बहिणींवर मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी अन्याय होऊ शकतो असे देखील वाटते। पण काय करणार, सरकारचं मत होतं की आम्ही लाडकी बहीण योजनेची KYC नवीन करण्याकरता त्या ठिकाणी मुदतवाढ दिली होती। 31 डिसेंबरपर्यंत लाडक्या बहिणींनी त्यांची KYC करणं गरजेचं होतं, परंतु ज्या लाडक्या बहिणींनी त्यांची KYC वेबसाईटवर जाऊन करण्याचा प्रयत्न केला नाही, त्या लाडक्या बहिणींना योजनेच्या लाभाची गरज नसल्याचे सरकारच्या वतीने निष्पन्न होत आहे। आणि म्हणून सरकारने त्या ठिकाणी नवीन KYC करता कोणत्याही प्रकारचे त्या ठिकाणी अवलंबले नाही। फक्त आणि फक्त ज्या लाडक्या बहिणींची KYC चुकली होती त्याच केवळ त्यांची KYC दुरुस्त करू शकतात, अन्यथा नवीन KYC होणार नाही। मी अजूनही बोलतोय की लाखो महिला या एका अटीमुळे किंवा या एका चुकीमुळे अपात्र होत आहेत, म्हणूनच सरकारने एक संधी देणं गरजेचं होतं। एक संधी मिळाली असती तर लाडक्या बहिणींनी त्यांची KYC केली असती। या योजनेमध्ये अनेक महिला अशा आहेत की ज्या खेडोपाड्यामध्ये राहतात, गावावर राहतात, वाड्या वस्त्यांवर राहतात आणि त्यांच्याकडे ही माहिती पोहोचायला खूप जास्त उशीर झाला। मग तुम्ही म्हणाल की आता माहिती आधी नव्हती पोहोचली तर आता माहिती कशी पोहोचेल? कारण आता काय झालं की योजनेचे पैसे न आल्यामुळे लाडक्या बहिणींनी बँकेत जाऊन चौकशी केली की आमचे पैसे का बंद झाले आहेत। त्या ठिकाणी त्यांना सांगितलं गेलं की तुम्ही KYC केली आहे का, तुम्ही एकदा खात्री करा। त्यानंतर महिला काय झालं, महिला सायबर कॅफेमध्ये गेल्या, नेट कॅफेमध्ये गेल्या, माही सेवा केंद्रामध्ये गेल्या, त्यांनी त्या ठिकाणी विचारलं की बाबा आमचे पैसे बंद झालेत, मग ती काय KYC का काय ती आमची झाली का नाही बघा। मग त्या ठिकाणी त्यांना कळलं की आपली KYC काय झालीच नाही, कारण आपण केलीच नाही। मग KYC राहिल्यामुळे आपले पैसे बंद झालेत हे त्यांना समजले। मग त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की करा, मग आमची KYC करून घ्या, परंतु तोपर्यंत मुदत संपली होती। मग आता त्या लाडक्या बहिणी वारंवार तिथे जाऊन विचारतायत की नवीन KYC सुरू झाली का बाबा, आमची नवीन KYC आम्हाला करायची आहे, आमचे योजनेचे पैसे बंद झाले आहेत। परंतु सरकारने यामध्ये कोणत्याही प्रकारची मुदत वाढ न दिल्याने अनेक लाडक्या बहिणींची KYC राहिली आहे। परंतु ज्या लाडक्या बहिणींची KYC चुकली होती म्हणून त्यांचे पैसे बंद झाले आहेत, त्यांच्यापर्यंत नक्की हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून काही प्रमाणामध्ये महिला त्यांची KYC दुरुस्त करून घेतील, त्यांना योजनेचे पैसे मिळतील। कारण लाडकी बहीण योजनेमध्ये एक चूक खूप जास्त महागात पडत आहे, हे तुम्हाला देखील माहिती आहे। तुम्ही नवीन KYC करायची राहून गेल्यामुळे तुमचे योजनेचे पैसे बंद झाले आहेत। इतरांच्या बाबतीत असे होऊ नये म्हणून ही व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत, महिलांपर्यंत शेअर करायला विसरू नका। तसेच अशाच कामाच्या माहितीसाठी, हक्काच्या अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो करून आपल्या चॅनलला देखील तेवढेच हक्काने सबस्क्राईब करायला आणि तुमचे प्रश्न देखील हक्काने विचारायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय महाराष्ट्र।